आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच अगदी परिचयाचा आहे. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या रेल्वे स्टेशनवर जातो तेव्हा तिथे अनेक रंगांच्या ट्रेन्स उभ्या असलेल्या दिसतात. हो, अगदी. काही निळ्या रंगाच्या असतात, काही लाल, तर काही एकदम नव्या कोऱ्या पांढऱ्या रंगात न्हाऊन निघालेल्या दिसतात. पण कधी असा विचार केलाय का की ह्या रंगांचा नक्की अर्थ काय? खरं तर बऱ्याचदा आपण विचारही करत नाही की या विविध रंगांमागे काही खास कारण असू शकतं. एक्झॅक्टली. मलाही आधी असंच वाटायचं की हे रंग फक्त गाडी सुंदर आणि आकर्षक दिसावी म्हणून दिली असतील. पण आज आपण भारतीय रेल्वेच्या तंत्रज्ञानावर आधारित अनेक रिसर्च पेपर्स आणि ऐतिहासिक दस्तावेजांचा जो सखोल अभ्यास करणार आहोत, त्यातून खूपच वेगळी आणि रंजक माहिती समोर येतेय. नक्कीच. कारण या दस्तावेजांमधून हे स्पष्ट होतं की हे रंग केवळ सजावटीसाठी नाहीत, या रंगांमागे रेल्वेचा इतिहास, सुरक्षिततेचे बदललेलं तंत्रज्ञान आणि वेगाचं एक प्रचंड मोठं गणित दडलेलं आहे. आपण आज हेच उलगडणार आहोत की हे रंग प्रवाशांना नेमका काय संदेश देतात. बरोबर. तर मग आपण या चर्चेची सुरुवात भारताने आजवर सर्वात जास्त पाहिलेल्या रंगापासून करूया. तो म्हणजे निळा रंग. हो, जो आपला सर्वात पारंपरिक आणि विश्वासाचा प्रवास राहिलाय. अगदी. मी या ऐतिहासिक रेकॉर्ड्समध्ये वाचत होतो की या निळ्या रंगाच्या डब्यांना ICF कोच असं म्हणतात. हो, ICF म्हणजे इंटिग्रल कोच फॅक्टरी, जी चेन्नईजवळील पेरांबूर येथे आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्याला स्वतःचे रेल्वे डबे बनवण्याची नितांत गरज होती आणि त्यातूनच 1950च्या दशकात तिथे हे डबे तयार होऊ लागले. अच्छा, म्हणजे हे जुने डबे गेल्या कित्येक दशकांपासून लांबचा पल्ला यशस्वीपणे गाठत आहेत. खास करून एक्सप्रेस गाड्यांसाठी ते अतिशय विश्वासार्ह मानले गेलेत. हो, विश्वासार्ह नक्कीच आहे. पण तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आजच्या मानकांनुसार हे डबे थोडे मागे पडलेत आणि यामागे एक मोठं तांत्रिक कारण आहे. असं का? म्हणजे काय कारण आहे यामागे? कारण हे डबे माइल्ड स्टीलपासून बनवलेले असतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर एका विशिष्ट प्रकारचं लोखंड, आणि यामुळे हे डबे वजनाला अतिशय जड असतात. अच्छा, म्हणजे डबे जड असल्यावर साहजिकच इंजिनला ते ओढण्यासाठी खूप जास्त ताकद लावावी लागत असेल. अगदी बरोबर. आणि जास्त ताकद लागल्यामुळे गाडीचा वेग मर्यादित राहतो. पण या जडपणापेक्षाही एक मोठी तांत्रिक त्रुटी या निळ्या डब्यांच्या डिझाईनमध्ये होती. त्याला रेल्वेच्या भाषेत कपलिंग यंत्रणा म्हणतात. हां, मी या इंजिनिअरिंग मॅन्युअल्समध्ये स्क्रू कपलिंगबद्दलची माहिती वाचली होती. हे कसं असतं माहितीये, जसं दोन मोठे डबे एका जाड लोखंडी साखळीने आणि मोठ्या हुकने एकमेकांना जोडलेले आहेत, असं चित्र आपण डोळ्यांसमोर आणू शकतो. हो, तसंच असतं ते. म्हणजे जेव्हा गाडी सरळ धावत असते तेव्हा हे मेकॅनिझम ठीक काम करतं. पण मी वाचलंय की जेव्हा अचानक ब्रेक लावला जातो किंवा दुर्दैवाने अपघात होतो, तेव्हा या डिझाईनचा सर्वात मोठा धोका समोर येतो. हो ना, तोच तर मुख्य मुद्दा आहे. जेव्हा अपघात होतो तेव्हा गाडीची प्रचंड कायनेटिक एनर्जी म्हणजेच गतिज ऊर्जा कुठेच शोषली जात नाही. स्क्रू कपलिंगमुळे त्या दोन डब्यांमध्ये थोडी मोकळी जागा असते. म्हणजे पुढचा डबा जेव्हा अचानक थांबतो तेव्हा मागचा डबा त्याच वेगाने येऊन पुढच्या डब्यावर धडकून थांबत नाही का? नाही थांबत. तो चक्क पुढच्या डब्यावर चढतो. याला इंजिनिअरिंगच्या भाषेत टेलिस्कोपिक इफेक्ट म्हणतात. बापरे, टेलिस्कोपिक इफेक्ट. हो, एखाद्या दुर्बिणीचे भाग जसे एकमेकांवर सरकतात तसे हे डब्बे एकमेकांवर चढतात आणि यामुळेच जुन्या गाड्यांच्या अपघातात जीवितहानीचे प्रमाण खूप वाढते. हे ऐकायलाच खूप भयानक वाटतंय. आणि त्यात भर म्हणजे या निळ्या गाड्यांचे ब्रेक्सही जुन्या पद्धतीचे आहेत असं मी वाचलं. अगदी बरोबर. एअर ब्रेक्स वापरून ही एवढी मोठी आणि जड गाडी थांबवायची म्हणजे तिला पूर्णपणे थांबवण्यासाठी खूप जास्त अंतर कापावं लागतं. म्हणजे एकंदरीत जरी हे डबे कित्येक वर्ष प्रवाशांच्या विश्वासावर खरे उतरले असले तरी वेगाच्या आणि सुरक्षेच्या नव्या जगात ते कुठेतरी मागे पडत होते. आणि म्हणूनच आपण पाहतो की 90च्या दशकाच्या शेवटी भारताने एका नव्या तंत्रज्ञानाकडे धाव घेतली. हो, आणि त्यातूनच भारतीय रेल्वेत लाल किंवा मरून रंगाच्या डब्यांचा जन्म झाला. बरोबर, ज्यांना आपण LHB डबे म्हणतो. अगदी योग्य बोललात. भारताने जर्मनीच्या लिंके हॉफमन बुश या कंपनीशी करार केला आणि त्यातून हे लाल डबे भारतात आले. या डब्यांनी भारतीय रेल्वेची भौतिकशास्त्राची आणि सुरक्षितेची पूर्ण व्याख्याच बदलून टाकली. हो, कारण या मॅन्युअलनुसार हे डबे माइल्ड स्टीलऐवजी स्टेनलेस स्टीलपासून बनवले गेले आणि मला वाटतं त्यामुळे ते डबे खूप हलकेही झाले आणि त्यांना गंजही लागत नाही. बरोबर.
डबे हलके झाल्यामुळे आपोआपच वेग वाढण्याची क्षमता निर्माण झाली. म्हणूनच या लाल गाड्या सुपरफास्ट आणि प्रीमियम सेवांसाठी वापरल्या जातात. पण याहूनही मोठी क्रांती घडली ती त्यांच्या कपलिंग डिझाईनमध्ये. हां, इथे मी त्या नवीन डिझाईनबद्दल सांगू इच्छितो, ज्याला सेंटर बफर कपलर किंवा CBC म्हणतात. हे जुन्या साखळीसारखं अजिबात नाहीये. मी याचं मेकॅनिझम वाचत होतो तेव्हा मला एक भारी उदाहरण आठवलं. अरे वा, सांगा ना कोणतं उदाहरण? समजा आपण आपल्या दोन्ही हातांची बोटे एकमेकात घट्ट गुंफून हात जोडले तर ते जसे एकदम घट्ट लॉक होतात, अगदी तसेच हे दोन लाल डब्बे एकमेकात लॉक होतात. यात कुठेही ढिलेपणा नसतो. क्या बात है. हे मेकॅनिझम समजून घेण्यासाठी अतिशय अचूक उदाहरण आहे. या घट्ट लॉक होण्याच्या प्रक्रियेलाच अँटी टेलिस्कोपिक तंत्रज्ञान म्हणतात. अच्छा, म्हणजे अपघाताच्या वेळी किंवा गाडी रुळांवरून घसरल्यावर हे लाल डब्बे एकमेकांवर सडत नाहीत तर? बिलकुल नाही. ते एका सरळ रेषेत राहतात किंवा जास्तीत जास्त बाजूला कलंडतात. त्यामुळे आतल्या प्रवाशांना बसणारा धक्का खूप मोठ्या प्रमाणावर शोषला जातो. लाल गाडी आपल्याला जे सुरक्षितेचं आश्वासन देते ते याच डिझाईनमुळे. म्हणजे लाल गाडी एका आधुनिक स्मार्टफोनवर अपग्रेड केल्यासारखी आहे. पण या दस्तावेजांमध्ये मला एक सर्वात धक्कादायक आणि रंजक माहिती मिळाली जी बहुता प्रवाशांना माहीतच नसते. कोणती माहिती? आपण सहसा असा विचार करतो की हा लाल रंग फक्त गाडी आधुनिक दिसावी म्हणून दिला असेल, पण तसं अजिबात नाहीये. हा लाल रंग रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा व्हिज्युअल इंडिकेटर आहे, म्हणजे एक दृश्य संदेश. हो, तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. स्टेशनवरच्या यार्ड मास्टर्सना आणि तंत्रज्ञानांना लांबूनच गाडीचा लाल रंग बघून समजायला हवं की अरे ही गाडी वेगळी आहे. एक्झॅक्टली. तो लाल रंग तिथल्या इंजिनियर्सला ओरडून सांगत असतो की या डब्यांना डिस्क ब्रेक्स आहेत आणि ही गाडी ताशी 160 किलोमीटर वेगाने धावू शकते. आणि हे कळणं इतकं गरजेचं का असतं? कारण निळ्या गाड्यांच्या ब्रेक सिस्टम आणि देखभालीची पद्धत पूर्णपणे वेगळी असते. जर लाल रंगाचा डबा चुकून निळ्या गाड्यांच्या ताफ्यात जोडला गेला किंवा त्याचं मेंटेनन्स जुन्या गाडीसारखं केलं गेलं तर ती एक खूप मोठी तांत्रिक चूक ठरू शकते. माइंड ब्लोईंग. म्हणजे रंगाचा थेट संबंध वेगळ्या देखभालीच्या प्रक्रियेशी आणि सुरक्षेशी आहे. हो, त्यामुळे हा रंग केवळ सजावट नसून रेल्वेच्या अंतर्गत कामकाजातील एक महत्त्वाचा सुरक्षा कोड आहे. हे खरंच थक्क करणारं आहे. आता निळा रंग आणि लाल रंग हे आपण पाहिलं, पण गेल्या काही वर्षांत या दोन्ही रंगांना मागे टाकून पूर्णपणे पांढऱ्या रंगाच्या वंदे भारत ट्रेन्सने रेल्वे स्टेशनचा ताबा घ्यायला सुरुवात केली आहे. हो, वंदे भारत म्हणजे भारतीय रेल्वेचा अगदी हायटेक आणि नवीन चेहरा. बरोबर. पण या पांढऱ्या रंगाच्या गाडीनं अशी कोणती नवी प्रगती केली आहे? कारण मी वाचत होतो तिथे तर इंजिनिअरिंगचा पूर्ण पायाच बदललेला दिसतोय. अगदी बरोबर निरीक्षण आहे तुमचं. पांढऱ्या रंगाच्या गाड्या या ट्रेनसेट किंवा EMU या प्रकारात मोडतात. जुन्या निळ्या आणि लाल गाड्यांमध्ये कसं असतं, एक वेगळं इंजिन असतं जे मागच्या सगळ्या डब्यांना ओढत नेतं. हो. पण या पांढऱ्या गाडीने हे डबे ओढून नेण्याचं तंत्रज्ञानच हद्दपार केले आहे. इंजिन आणि डबे यात एकत्र जोडलेले असतात. मी या ट्रेन सेट तंत्रज्ञानाला एका साध्या उदाहरणाने मांडतो, जे मला फार आवडलं. पारंपरिक निळी किंवा लाल गाडी म्हणजे एखाद्या घोडागाडीसारखी असते. अच्छा. हो, जिथे फक्त घोड्याकडे ताकद असते आणि तो मागच्या निर्जीव डब्याला ओढत नेतो. पण वंदे भारत सारखी पांढरी गाडी ही एखाद्या शतपादासारखी किंवा सेंटिपीडसारखी असते. अरे वा, हे उदाहरण छान आहे. हो ना. शतपादाला जसे अनेक पाय असतात आणि प्रत्येक पाय शरीराला पुढे ढकलण्यासाठी स्वतःची ताकद लावतो, तसंच वंदे भारतमध्ये प्रत्येक दुसऱ्या डब्याखाली स्वतःच्या मोटर्स बसवलेल्या असतात. अतिशय समर्पक उदाहरण दिलंत. इंजिनिअरिंगच्या भाषेत याला डिस्ट्रीब्युटेड पॉवर किंवा वितरित ऊर्जा प्रणाली म्हणतात. इंजिनची सगळी ताकद एकाच जागी केंद्रित न करता ती पूर्ण गाडीत विभागलेली असते. आणि याचा फायदा म्हणजे गाडीचा वेग प्रचंड वाढतो ना? हो, गाडीला 0 वरून 100 किलोमीटरचा वेग गाठण्यासाठी लागणारा वेळ यामुळे अर्ध्यावर येतो. पारंपरिक गाडीला वेग पकडायला आणि थांबायला खूप वेळ लागतो. अच्छा, म्हणजे डिस्ट्रीब्युटेड पॉवरमुळे गाडी पटकन वेग पकडते. हो, आणि तितक्याच वेगाने सुरक्षित थांबतेही, कारण यात रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग नावाचं भन्नाट तंत्रज्ञान आहे. म्हणजे नक्की काय होतं यात? रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग म्हणजे गाडी थांबवताना जी प्रचंड ऊर्जा निर्माण होते ती वाया न घालवता पुन्हा विजेच्या स्वरूपात रेल्वेच्या मुख्य लाईनला परत केली जाते. बापरे. म्हणजे वेग तर मिळतोच, पण सोबत विजेची बचतही होते. आणि मला वाटतं याचा तो शुभ्र पांढरा रंगही खूप काही सांगून जातो.
हा पांढरा रंग तिच्या एरोडायनामिक डिझाईनला अधिक उठून दिसण्यासाठी दिलाय ना? हो, आणि गाणी आतून अधिक थंड राहावी यासाठी पांढरा रंग मदत करतो. शिवाय प्रवाशांना हा रंग एका प्रगत आणि हायटेक युगाची जाणीव करून देतो. हे सगळं ऐकायला खूपच छान वाटतंय, पण मला इथे एक रियालिटी चेक किंवा वास्तवाची जाणीव देणारा प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. आपण रंगांचे हे तांत्रिक अर्थ इतके सखोल समजून घेतले, पण सध्याच्या काळात केवळ रंगावर अवलंबून राहून गाडीचा वेग ठरवणं थोडे दिशाभूल करणारं ठरू शकतं का? हो, हा खूपच महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. कारण मी स्वतः काही स्टेशनवर असं पाहिलंय की जुन्या निळ्या डब्यांना बाहेरून रंगवून त्यांना पिवळा किंवा राखाडी रंग दिलेला असतो आणि अनेकदा एखादी लाल रंगाची गाडीही अत्यंत संथ गतीने धावताना दिसते. मग अशावेळी रंगांच्या या सिद्धांतावर आपण कसा विश्वास ठेवायचा? यामागे रेल्वेचे प्रचंड मोठे अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन दडलेले आहे. कसं काय? भारतीय रेल्वेचे नेटवर्क इतके अवाढ्य आहे की एका रात्रीत सर्व जुने निळे डबे बदलणे किंवा फेकून देणे शक्य नाही. त्यामुळे प्रोजेक्ट उत्कृष्ट सारख्या योजना राबवून जुन्या ICF डब्यांनाच बाहेरून रंगरंगोटी करून त्यांचा लुक बदलण्यात आलाय. अच्छा, म्हणजे आतून तंत्रज्ञान जुनेच पण बाहेरून नवा रंग. अगदी. तसेच लाल गाडी नेहमीच वेगवान असेल असेही नाही. ते कसं? तिला तर 160चा वेग गाठण्याची क्षमता असते ना? क्षमता असते, पण तो वेग प्रत्यक्षात गाठण्यासाठी समोरचे रूळ म्हणजे ट्रॅक्स आणि सिग्नलिंग सिस्टम ही तितकीच प्रगत असावी लागते. जर गाडी जुन्या ट्रॅकवरून जात असेल तर डबे लाल आणि आधुनिक असूनही तिला संथ जावेच लागते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर गाडीची क्षमता तिच्या रंगावरून आणि तंत्रज्ञानावरून ठरते, पण प्रत्यक्षात तो वेग मिळतो की नाही हे ट्रॅक आणि रेल्वेच्या वेळापत्रकावर अवलंबून असतं. अगदी बरोबर. शिवाय मी एका रिसर्च पेपरमध्ये हेही वाचलं की भविष्यात रेल्वे डब्यांच्या देखभालीचा खर्च कमी करण्यासाठी सगळेच डबे एकाच प्रमाणित रंगात रंगवण्याचा विचार सुरू आहे, जसं की राखाडी किंवा तपकिरी रंग. अशी चर्चा नक्कीच आहे. मग त्यामुळे आता आपण प्रवाशांनी डब्याच्या रंगापेक्षा त्या डब्याच्या बाहेर लिहिलेल्या विशिष्ट कोडकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, नाही का? हे अगदी अचूक आहे. डब्याच्या बाहेर लिहिलेला तो 5 किंवा 6 अंकी कोडच त्या डब्याची खरी कुंडली असतो. म्हणजे त्यावरूनच सर्व माहिती मिळते. हो, त्यावरून तो डबा कोणत्या वर्षी बनला आणि तो कोणत्या प्रकारचा आहे हे सगळं स्पष्ट होतं. काळानुसार कदाचित रंग बदलतीलही, पण त्यामागील हे जे इंजिनिअरिंगचे टप्पे आपण आज पाहिले ते रेल्वेच्या उत्क्रांतीचा खरा गाभा राहतील. खरंच, आजच्या या संपूर्ण चर्चेतून आपण एक खूप मोठा आणि रंजक प्रवास केला आहे. आपण सुरुवात केली ती वजनदार स्टील आणि धोकादायक स्क्रू कपलिंग असलेल्या निळ्या रंगाच्या गाड्यांपासून. हो. तिथून आपण सुरक्षितेची आणि वेगाची क्रांती घडवून आणणाऱ्या बोटांसारख्या घट्ट लॉक होणाऱ्या लाल LHB डब्यांकडे वळलो आणि शेवटी आपण एका शतपादासारख्या प्रत्येक डब्यात स्वतःची ताकद असलेल्या हायटेक पांढऱ्या वंदे भारतच्या तंत्रज्ञानाचा वेध घेतला. आणि हे सर्व तंत्रज्ञान कसे एकमेकांवर अवलंबून आहे हे समजून घेतल्यावरच भारतीय रेल्वेच्या या मोठ्या इंजिनिअरिंग नेटवर्कचे खरे आणि अद्भुत स्वरूप आपल्यासमोर येते. नक्कीच. आता या कागदपत्रांच्या आणि मॅन्युअल्सच्या सखोल अभ्यासानंतर जाता जाता एक विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. कोणता विचार? आपण आज निळा, लाल आणि पांढरा या रंगांमधील फरक आणि त्यामागचं तंत्रज्ञान समजून घेतलं. पण विचार करा, जर भविष्यात खर्च वाचवण्यासाठी रेल्वेने ठरवले की सर्वच गाड्या एकाच साध्या प्रमाणित रंगात रंगवल्या जातील तर काय होईल? बापरे, म्हणजे स्टेशनवरची ती ओळखच पुसली जाईल. हो ना. कदाचित पुढच्या काही दशकात भारतीय रेल्वे स्टेशनवरील ही रंगी-बेरंगी ओळख कायमची पुसली जाईल. बाहेरून सर्व गाड्या एकाच रंगाच्या अगदी सारख्याच दिसतील. आणि आतलं ते प्रगत तंत्रज्ञान आपल्या उघड्या डोळ्यांना कधीच दिसणार नाही. अगदी तेच. म्हणूनच जेव्हा आपण पुढच्या वेळी स्टेशनवर उभे राहू तेव्हा या रंगांकडे केवळ डोळ्यांनी नाही तर या नव्या तांत्रिक दृष्टिकोनातून नक्की पहा. हे रंग अदृश्य होण्यापूर्वी त्यांनी सांगितलेली ही इंजिनिअरिंगची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.